काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनामुळे संसदेत हाय अलर्ट। संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप। मुख्य प्रवेशद्वार बंद। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला दिल्लीतील तणाव पाहता प्रधानांकडून गृहमंत्र्यांची भेट। धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का याकडे लक्ष। तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील 5 महत्त्वाचे मेट्रो स्टेशनही बंद। सेवातीर्थ, राजीव चौक आणि सेंट्रल सेक्रेटरिएट मेट्रो स्थानकांवर गोंधळ। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी बंद गेटवरून उड्या मारल्या। राम मंदिर दान चोरी हे एक गुन्ह्याचं साधं प्रकरण, त्याचं राजकारण करू नका। सीजेपीच्या आंदोलनावरती सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचं भाष्य। प्रकरणी एसआयटी गठीत, आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार। नीट पेपरफुटीवरून संसदेत विरोधकांचा गदारोळ। सलग 5व्यांदा लोकसभेचं कामकाज स्थगित तर राज्यसभा उद्यापर्यंत स्थगित। संसदेच्या आत आणि बाहेर तणावाचं वातावरण। काँग्रेस जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं जेपी नड्डांची भेट घेतली। तब्बल 2 तास वाट पाहून 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। सीजेपीकडून मागण्यांचं पत्र सादर, नड्डांकडून चर्चेचं आश्वासन। जंतर मंतरवर आंदोलकांवरती लाठीचार्ज। काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांकडून शिवीगाळ, मारहाण झाल्याचा आंदोलकांचा आरोप। जंतर मंतरवर जामर बसवले। परिसरातील इंटरनेट सेवा पूर्णतः ठप्प। विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणं ही कोणती लोकशाही। विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील। काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंकडून लाठीचार्जचा निषेध। काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन हे नौटंकी। धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फोडला का। पेपरफुटीवरून विरोधकांचं राजकारण सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। मुंबईत पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू। 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश। दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर शासनाची सावधगिरी।